नमस्कार. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. या महान संतांच्या अभंगांपासून कीर्तनापर्यंत आपल्या महाराष्ट्राने भक्तीची परंपरा केवळ जपलीच नाही तर ती पिढ्यानपिढ्या जगली आहे. अशाच समृद्ध भक्ती परंपरा आपल्या देशाच्या कानाकोपऱ्यात आहे. भजन असो, कीर्तन असो किंवा नामस्मरण या परंपरांनी भक्तीबरोबरच समाज प्रबोधनाचे कार्यही मोठ्या प्रमाणात केले आहे. अशा विविध परंपरांना एकत्र आणणारा एक महान सोहळा म्हणजे आपला नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ महाकुंभमेळा. देशभरातून जगभरातून साधू संत आणि भाविक इथे येतात. विविध भक्ती परंपरांचा संगम होतो. पुढील वर्षी होणाऱ्या सिंहस्थ महाकुंभाच्या पार्श्वभूमीवर याच भक्तीचा एक सुंदर अनुभव आपल्याला नाशिकमध्ये घेता येणार आहे. सिंहस्थ महाकुंभ भक्ती संगम या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमामध्ये 28, 29 आणि 30 ऑगस्ट रोजी होणाऱ्या या कार्यक्रमात वारकरी कीर्तन, नारदीय कीर्तन, शबद कीर्तन, नटसंकीर्तन अशा विविध कीर्तन परंपरांचा अनुभव घेता येणार आहे. तर भक्ती संमेलनासारख्या माहितीपूर्ण कार्यक्रमातून कुंभमेळा आणि भक्ती परंपरांचे नाते अधिक दृढ होणार आहे. सिंहस्थ महाकुंभाच्या या भक्ती संगमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहा. मी स्वतः येतोय. तुम्ही देखील सहकुटुंब या आणि भक्तीच्या या अनोख्या संगमाचे साक्षीदार व्हा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.